तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता जसा जसा उन्हाळा येईल आणि लगेच पाऊस सुरू होईल। मग पावसाळा सुरू होत असताना नेमका पुढच्या वर्षी पाऊस कधी पडणार आहे यापुढे तुम्हाला एक सांगतो की कोणालाच विचारत जाऊ नका। एक सोपं गणित सांगतो, उन्हाळ्यामध्ये जितका अवकाळी पाऊस पडला की समजायचं पावसाळ्यात पाऊस कमी पडतो, हे वयमध्ये लिहूनच ठेवायचं। तुम्ही बघा यावर्षी उन्हाळ्यात जास्त अवकाळी पडणार नाही, तर गेल्या वर्षी म्हणजे इतका पाऊस पडत होता उन्हाळ्यात की जसं पावसाळ्यात पाऊस पडायला तसं पडत होता, म्हणून काय झालं पावसाळ्यात पाऊस कमी पडला। 1995ला आपल्या पृथ्वीवर नंदनवन होतं। 1995ला काय व्हायचं, मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या मांडक्याला 3 दिवसाला यायचा, म्हणजे तुमच्या खामगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसाला पाऊस यायचा। मग तुम्ही काय करायचे, कापसाची पेरणी करायची, धूळ पेरणी करायची, सगळं करायचं, जमून जायचं, पाऊस यायचा आणि पडून जायचा आणि तुमची कापसं जोरात यायचे। पण हे कधीपर्यंत जमलं, 1995 पर्यंत। पण त्याच्यानंतर काय झालं, जसे जसे 1996 ते 2001 जागतिकीकरणाची लाट सुरू झाली, कारखानदारी वाढली, रस्ते वाढत गेले, हायवे रोड सुरू झाले। मग हे सुरू झाल्याच्या नंतर कुठं सुरू झाले, पडीत जमिनीवर सुरू झाले। पण त्या पडीत जमिनीवर काय झालं, जे मोठे मोठे झाडं होते, झाडं तोडले गेली, जंगल तोड झाली। मग काय झालं, 1996 ते 2001 इतकी झाडं तोडली, मग या निसर्गानं रुद्रूप दाखवलं, निसर्ग रुसला। मग त्याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। मग 2001ला तुम्ही काय करायचे, मुंबईला पाऊस सुरू झाला की तुमच्या विदर्भात 3 दिवसाला पाऊस यायचा। मग तुम्ही काय करायचे, इकडे कापसाची धूळ पेरणी करून बसायचे, मुंबईला मान्सून यायचा आणि ते पाऊस गुजरातकडे निघून जायचा, आपल्या महाराष्ट्राकडे पाऊस येत नव्हता। मग 2001ला आपल्या महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज देणाऱ्या संस्था होत्या का नव्हत्या, होत्या, पण शेतकऱ्याच्या पाठीशी असं ठामपणे कोणी उभं राहत नव्हतं। तुम्हाला एक सांगतो, 2001ला सुद्धा पाऊस सांगत होतो, तुम्हाला वाटेल ह्या 5-6 वर्षात पाऊस सांगतो, शाळेमध्ये लहानपणी 8वीला शिकत असताना पाऊस कळतोय। आणि आणखीन एक सांगतो, आणखीन माझ्या जे मुलं आहेत, एक 11वीला एक 12वीला आहे, त्या दोघांना बी पाऊस कळतो, मिसेसला कळतो, वडिलाला कळतो, म्हणजे आमच्या सगळ्यांनाच कळतो। म्हणजे लहानपणी वडिलालाच कळत होतं, मग त्यावेळेसपासून मला कळत होता। पण हे करत असताना काय झालं की 1995ला काय व्हायचं, वडील शेती करायचे, शेती करत असताना काय व्हायचं, वडिलाची शेती कशावर, पावसावर, मग अंदाज कोणी देत नव्हतं। मग त्याच्यानंतर काय केलं, आपल्याला तर पावसाविषयी इतका अभ्यास आहे आणि या अभ्यासाचा कुठंतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंदिवस ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमतील त्या ठिकाणी जायचं आणि शेतकऱ्याला मार्गदर्शन करायचं। पण योगायोग असे येत गेले, 2013, 14, 15ला मोबाईल आल्याच्या नंतर सगळ्यात आनंद मला झाला। कशामुळं, 2015-16ला मोबाईल आल्याच्या नंतर याच्यामध्ये व्हॉट्सअप आलं होतं आणि व्हॉट्सअप आल्याच्या नंतर काय केलं की त्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुप तयार केले। तुमच्या मोबाईलमध्ये कसे 10-12 ग्रुप आहे, तशी मी माझ्या मोबाईलमध्ये 1200 ग्रुप आहेत। आणि त्याच्यामध्ये काय केलं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा असे वेगवेगळे भाग केले। कशामुळं, जर पाऊस मध्य प्रदेशकडून आला तर विदर्भातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, तुमचं नुकसान वाचायचं। जर पाऊस तेलंगणातून आला तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान वाचायचं। जर पाऊस कर्नाटकमधून आला तर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मेसेज करायचा, त्यांचं नुकसान वाचायचं। असं करत करत 2015ला मी माझ्या मोबाईलमध्ये जवळपास 1250 ग्रुप तयार केले। मी काय करत असतो, आपल्या शेतकऱ्याचं 1 दिवसानं, 10 दिवसानं, 1 वर्षानं पाऊस पडणार आहे आणि तुमचं नुकसान होणार आहे हे मला घरी बसल्या बसल्या माहीत असतं। मग या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून रात्री 2ला 3ला उठायचं, मेसेज टाईप करायचं, टाकून द्यायचं आणि टाकल्याच्या नंतर अवघ्या 3च मिनिटात 10 लाख शेतकऱ्याच्या मोबाईलवर जातो आणि सगळ्याचं नुकसान वाचतो। पण काय झालं, नुकसान वाचू लागलो तितक्या समाधान झालं नाही। कशामुळं, शेतकऱ्याचं, बियाण्याचं आणि या निसर्गाचं तिघाचं गणित जुळणं। कसं जुळणं सांगतो, तुम्ही बघा, तुम्ही सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन भिजणार। तुम्ही उडीद करतात, उडीद 75व्या दिवशी काढायला येतो, 76व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार। त्याच्यानंतर तुम्ही कांदा करतात, तुम्ही कांदा केला, काढला, वरी ढिगलं मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा भिजणार। त्याच्यानंतर तुम्ही हळद करतात, कधी करतात, उन्हाळ्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, मग तुम्ही हळद काढतात, काढल्याच्या नंतर शेतामध्ये शिजवतात, शिजल्यावर तिथं वाळू घालतात आणि वाळू घातल्याच्या नंतर निवांत रात्री त्याला घरी येतात। तर मला माहिती इतक्या उन्हात पाऊस येत नव्हतं, पण हा निसर्ग इतका पाठीमागे लागलाय तुमच्या, रात्री 2:10 मध्य प्रदेशकडून टुनकीकून एक आबाळ येणार आणि ती तुमची हळद भिजणार, म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या मागे लागलाय। आता यापुढे तुम्हाला एक सांगतो, यापुढे कोणालाच विचारत नका, एक सोपं एक गोष्ट सांगतो, तुमचं पीक काढायला आलं की 4 दिवसानं पाऊस येणं, हे गणित वहीमध्ये लिहूनच ठेवायचं। हे कायमचं गणित बघा, तुम्ही वाटल्यास बघा, तुमचं पीक काढायला आलं की बिलकुल पाऊस येणं, हे गणित लक्षात घ्यायचं।